नगरमध्ये पहिल्यांदाच 1000 रुपयाला 11 शर्ट. कारण नगरमधल्या या शॉपमध्ये चालू आहे सगळ्यात मोठी ऑफर. येथे भेटतात 1000 रुपयाला 11 शर्ट साईज MXL, 1000 ला 11 टी शर्ट साईज MXL, 1000 ला 7 प्रिंटेड शर्ट साईज MXL, 1000 ला 3 फॉर्मल शर्ट साईज MXL, 1000 ला 5 डबल XL ट्रिपल XL शर्ट, 1150 ला 3 जीन्स, 1000 ला 5 फॉर्मल पॅन्ट, 1000 ला 4 अरमानी साईज 28 ते 36, 1100 ला 3 कॉटन पॅन्ट आणि 1400 ला 3 कार्गो पॅन्ट पण भेटणार आहे साईज 28 ते 36. आजच व्हिजिट करा ओम बन्ना मेन्सवेअर, माळीवाडा बस स्टँड समोर, अहिल्यानगर. बौद्ध विहाराच्या कार्यक्रमासाठी आपल्या या नगर शहरातून आलेले बहुजन समाजाचे चळवळीचे नेते व नगरसेवक, आमचे मित्र नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे, तसेच आपल्या या प्रभागातील आमच्या नगरसेविका सुनीताताई भिंगारदिवे, आशाताई कातोरे, तसेच नगरसेवक बाबूशेठ नागरगोजे आणि या आपल्या कार्यक्रमासाठी आलेले भंतीजी, बालभंतीजी आणि आपल्या या स्टेजवरील साळवे सर असतील, हडसूळ दादा असतील किंवा सुनील शेठ भालेराव असतील, किशन मामा भिंगारदिवे असतील, तसे आपले आमचे आम्ही कायम सोबत काम करणारे व कायम मला मार्गदर्शन करणारे गायकवाड मामा असतील, भोसले मामा असतील, पगार साहेब असतील, डोळस साहेब असतील, म्हणजे प्रत्येक जण इथं बसलेले आमच्या सारिकाताई असतील किंवा मायाताई दिसणार, मायाताई असतील, असं आम्ही प्रत्येक वेळेस भोसले मावशी असन वेगवेगळ्या काही ना काही कामासाठी या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या मोर्चा असन, समाजाचं काम असेल, त्या प्रत्येक कामासाठी आम्ही सगळेजण एकत्र येऊन त्या पण पुढं काम केलेलं आहे. आज सगळ्यांनी माझ्यापेक्षा आता या निवडून आलेल्यांमध्ये मला वाटतं सगळ्यात लहान मीच असन आपल्या पॅनलमध्ये. आप्पा मोठे, मावशी कातोरी मावशी मोठे आहे, मामी मोठे, भिंगारदेवी मामी, सगळ्यात लहान मीच आहे. आणि त्या बिचाऱ्यांचं मनाचं मोठेपण आहे तर ते लहान असून पण मला म्हणजे काही काम करायचे असून पण तुमच्या आशीर्वादाने समजा जोपर्यंत आपल्याला संग्राम भाईयांचा म्हणजे कोणत्या कामासाठी आपल्या भागात त्यांनी कधी निधी द्यायला कमी केला असं नाही. आज आपल्या भागामध्ये मंदिरांचे सभा मंडप असेल किंवा आपला या बौद्ध विहार असतील तर आपल्या प्रभागामध्ये सगळ्यात पहिलं बौद्ध विहार 2014ला आपण आपल्या बोलेगाव मध्ये केलं होतं. संग्राम भाईंच्या माध्यमातून केलं होतं. त्यावेळेस ते महापौर होते, त्यांनी दलित वस्तीचा निधी आपल्याला दिला होता आणि आपण त्यावेळेस अतिशय मोठं उद्घाटन त्यावेळेस लोकार्पण आपण त्यावेळेस केलं होतं. आणि आज आपल्या या प्रभागामध्ये दुसरं बौद्ध विहार चांगल्या पद्धतीचं हे त्याच्याही पेक्षा मोठं आहे. कारण त्यावेळेस नवीन नगरसेवक होतो, त्यावेळेस इतकी माहिती नसायची निधीची वगैरे किंवा संग्राम भाईयांकडे सुद्धा त्यावेळेस ते पण महापौरच होते. महापालिका सोडून त्यांच्याकडे इतर निधी उपलब्ध लवकर होत नव्हता. पण आज ते आमदार झाल्यामुळं आपल्या शहराची जी गती वाढली आहे आणि आपल्या या समाजासाठी म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही कोणत्याही भागामध्ये जा त्यांनी सगळ्या म्हणजे अतिशय चांगले सभा मंडप आणि सर्वात चांगले बौद्ध विहार समाज मंदिर त्यांच्या एवढं कोणत्या दुसऱ्या नेत्यांनी दिलेले नाही. हे आपण मोठेपणाने मान्य केलं पाहिजे. आता त्यांनी अजून एक सांगतो, तिसरं एक समाज मंदिर दिलंय आपल्याला, ते आपल्याला गांधीनगरला RPI चौक जिथं आहे त्या ठिकाणी आपल्याला तिसरं समाज मंदिर आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे शेवटी आता काही जरी असलं तर मी पूर्वीपासून संग्राम भाईंच्या पहिल्या निवडणुकीपासून तर आजपर्यंत आमच्या निवडणुकीपर्यंत आम्ही बघितलं या समाजाने आमच्यावर जीवापाड प्रेम केलेलं आहे. यावेळेस तर समाजामुळे मी समजा बिनविरोधात झालो,
म्हणजे फक्त वाईट याचं वाटतं, या कार्यक्रमाला आलो का आमच्या समाजाकडून म्हणते. मग सुरेश भाऊ थोडं हे वाटतं, शेवटी आपलं आहे, आपण आपलं मानलं पाहिजे. कारण या सगळ्या लोकांच्या अंगा खांद्यावर खेळून मी मोठे झालो. आता इथं कित्येक जण असे आहे का ज्यांचे 3 पिढ्याचे 4 पिढ्याचे संबंध आमच्या कुटुंबाशी आलेले आहेत. पण काही नाही, ज्या वेळेस आपण या महामानवांच्या मार्गावर चलतो, महामानवांच्या नीतिमूल्य जीवनामध्ये घेऊन चलतो, त्यावेळेस आपल्याला जीवनामध्ये कुठं आज अडचण येत नाही. आज आपण जर पाहिलं तर समाजामध्ये जे सर्वत्र चालू आहे, तर हे जे समाज मंदिर आहे या ठिकाणावरून बहुजन समाजात चळवळीचं काम आपल्या या ठिकाणावरून आपल्या या भागामध्ये चालू ठेवायचं आहे. आपल्या समाजावर, आपल्या बहुजन समाजाच्या माणसावर कुठंही अन्याय झाला, काय झालं, किंवा आपल्याला आपल्या समाजाची प्रगती करायची कशी, आपल्या समाजाचे प्रश्न सोडवायचे कसे, हे या ठिकाणावरून, म्हणजे आज समजा पाऊस आहे, आज जर आपलं या ठिकाणी बौद्ध विहार असतं तर आज आपल्याला पावसाची काही अडचण नव्हती. अतिशय मोठं बौद्ध विहार, 35-40 लाख रुपयाचं बौद्ध विहार करण्यासाठी आपल्या नगर शहराचे बहुजन समाजाचे नेते नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे, निकम साहेब आणि सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा असेल तर ते आपले आमदार संग्राम भाई जगताप यांचा आहे. या तिघांनी, समजा माझं तर काम आहे, समजा मी नगरसेवकच आहे, मला तुमचं काम करणंच आहे, किंवा हे समजा भाग आपला आहे, मला वाटतं की या ठिकाणी ही गोष्ट झाली पाहिजे. पण हे बिचारे त्यांचं म्हणजे प्रभाग नसताना सुद्धा निकम साहेब, सुरेश भाऊ यांनी या ठिकाणी आपल्याला मोठी मदत या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. आणि ज्यांनी मदत केली त्याचं नाव आपण घेतलं पाहिजे. कारण आज वाढ माझा आहे, ती जबाबदारी माझी, पण त्या बिचाऱ्यांनी थोडा का होईना टेका आपल्याला देऊन इथपर्यंत या टप्प्यामध्ये अतिशय मोठं 35-40 लाख रुपयाचं सभा मंडप या ठिकाणी आपण आणलेलं आहे. आणि अतिशय सुंदर वस्तू, मी सांगतो अतिशय सुंदर वस्तू या ठिकाणी आपली होणार आहे. आणि मी जसा नगरसेवक झालो त्यावेळेस सभा मंडपाच्या ऐवजी सगळ्यात पहिलं मी समाज मंदिर बांधलो होतो, सगळ्यात पहिले. त्याच्यानंतर सभा मंडप बांधलो होतो, कारण मला माहित होतं, कारण मला सभा मंडप आधी बांधता येणार नाही, पण आधी समाज मंदिर बांधलं. कारण बोले गावातलं समाज मंदिर जे आहे ते अतिशय पडलेलं होतं. जुनं समाज मंदिर अतिशय चांगलं होतं, दगडी बांधकाम होतं, पण नंतर कालांतराने ते पडलं, त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. त्या ठिकाणी साप, विंचू किंवा आत सुद्धा कोणी जात नव्हतं, पूर्ण गवत वगैरे उगलं होतं, झाडं उगली होती. मग ते पाडून आपण अतिशय चांगला अद्यावत एकदम भारी समाज मंदिर आपण त्या ठिकाणी बनवलेलं आहे. आणि इथून पुढे सुद्धा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं एक गांधीनगरचं आलं, आणि गांधीनगरचं येऊन पण थांबणार नाही. जिथं जी गरज असेल, म्हणजे आपल्या साळवे नगरला सुद्धा आपण एक सभा मंडप त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केलेला आहे. शेवटी हा प्रभाग आपला आहे, या प्रभागाच्या नागरिकांच्या ज्या गरजा असतील, आपल्या समाजाच्या ज्या गरजा असतील त्या पूर्ण करण्यासाठी समजा तुम्ही सगळ्या लोकांनी आम्हाला आशीर्वाद देऊन निवडून आणलेला आहे. आणि येत्या काळामध्ये सुद्धा जे सुद्धा समाजाचं काम असेल, आप्पा आता तुम्ही सगळ्यांपुढे शब्द दिलेला आहे. आता आम्ही सुरेश भाऊने आम्ही सब मंडप आणलंय, आता दुसरा खर्च तुमच्याकडून पुढं घ्यावा लागेल. भोसले मामा नाही तुम्ही द्या आता काहीतरी. हा, कॉन्क्रीटचं पुढं तर तुम्हाला मजेचा भाग झाला. शेवटी आता ते माझ्यापेक्षा सगळे वयाने मोठे, त्यांनी जरी मला काम सांगितलं मला ते करणं आहे. शेवटी मी त्यांच्यात लहान असल्यामुळं मला ते करणं आहे. या आपल्या भागासाठी मी तुम्हाला आज शब्द देतो, आपण सगळं सभा मंडप झाल्यानंतर दुसऱ्या वेळेस आपण RCC कंपाऊंड आणि कॉन्क्रिटीकरण या ठिकाणी करू असं शब्द देतो. आणि उद्या म्हणलं तर उद्यापासून कामाची सुरुवात करायची. तुम्ही सांगा त्या दिवसापासून कामाची सुरुवात. आता भंतीजींनी सांगितलं तशी कामाची सुरुवात उद्या म्हणलं तर उद्या, परवा म्हणलं तर परवा करून टाकू. थांबतो. जय भीम.